करावी। आता या ठिकाणी रिएक्शन चेक करण्याचे मला लस दिले 12:30 वाजता। चेहऱ्याचे रिएक्शन मित्रांनो, जखमेत देताना खूप दुखत असणार, असं इंजेक्शन दंडावर दुखणार नाही, पण जखमेत देताना नक्की दुखते मित्रांनो। त्या रोग झाला त्याला गाढवं दूध पिलं तर पाजलं लागतं तर ते बरं होऊ शकतं। आलो मित्रांनो, मी तिसऱ्या दिवशी डिग्रजच्या कृष्णाकारचा भाग घेऊन दररोज मी तुम्हाला सांगतो की मी दररोज व्हिडिओ टाकणार, पण मित्रांनो ते शक्य होत नाहीये। का होत नाही तुम्हाला सांगितलं की नोकरी वगैरे हे करून व्हिडिओ करणं अतिशय अवघड काम असते, पण तरी देखील आता तिसऱ्या दिवशी माझा व्हिडिओ आला। जास्तीत जास्त शेअर करा। आणि काही लोकांना मित्रांनो वाटत असेल की मी व्हिडिओ करतो म्हणजे भरपूर पैसे मिळवतो वगैरे, तर तसं काही नाही मित्रांनो। आतापर्यंत मला अजून काही मिळालं नाही, आणि तुमच्या कृपेने मिळालं तर खूपच चांगलं झालं असं समजतो। आता हा भाग मित्रांनो जागरूकसाठी मी टाकणार आहे की रेबीज हा रोग आहे, हा प्राण्यांच्या लाळेमध्ये असतो। तर कुठल्या प्राण्याच्या, जो प्राणी खरं पिसाळ आहे त्याच्या लाळेमध्ये असतो, निरोगी प्राण्यांच्या लाळेत नसतो बरं का। आणि जर प्राणी तुमच्या घरात असेल तर त्याला जखमेला चाटून देऊ नका। कुत्रा असू दे, मांजर असू दे, जखमेला चाटून देऊ नका। शिवाय जर चावल्यानंतर दात लागला किंवा स्क्रॅच पडला, नख लागला, तरी देखील तो लाळेमार्फत ट्रान्सफर होऊ शकतोय। तर रेबीजची लस ही घ्यावंच लागते। आणि आपलं मांजर माहिती आहे तुम्हाला, या ठिकाणी मी मांजरला उचलायचा प्रयत्न केला 2 दिवस, मराच्या 2 दिवस अगोदर आमचं छोटं मांजर, आणि मला वाटलं काय होणार आहे, म्हटलं चावला तर पण सशक्त मांजर आहे, जरी दात लागला तर 10 दिवस फक्त लक्ष ठेवायचं, 10 दिवसात नाही पिसाळलं तर ते सशक्त समजायचं, काय होत नाही। आणि नेमकं 2 दिवसांनी मित्रांनो ते मांजर आपलं मेलं। झालं त्याला खरं म्हणजे वेगळा आजार होता, फेलाईन पॅन लोकोपेमिया, आणि हा दुर्दम आजार आहे। आणि बरेच मांजर हे कधी कळालं, ज्यावेळी समोरचं मांजर मेलं, त्या समोरलं मेलं, मग कळालं की साथीचा रोग आलाय। पण तोपर्यंत रेबीजचा माझा पहिला डोस झालता। मग म्हटलं मेले म्हटल्यानंतर डोस कंप्लीट करायला पाहिजे, 1-2 डोस घ्यायला लागतील मला। पहिला डोस 0 दिवसाचा पहिला डोस मी घेतला होता। नंतर मला कळालं की हा रेबीज नाही, त्याला फेलाईन पॅन लोकोपेमिया आहे। पण ठीक आहे, आता पहिला डोस घेतला तर शेवटचे 4 डोस घेऊ। आता ह्या ज्या घडलेल्या घटना आहेत, ह्या टोटल घटना 1.5 महिन्याच्या आहेत, ज्या मी तुम्हाला 13 मिनिटात मांडण्याचा प्रयत्न केलाय। आवडेल मित्रांनो, नक्की शेअर करा आणि खुश राहा, सुरक्षित राहा। कुठेही जायचं असेल तर पहिला जनावरांना चारा आणायला लागतो, आणि चाऱ्याची उंची काय वाढत नाहीये मित्रांनो। ह्याची लांबी एवढीच कमी दिसते, लक्षात ठेवा। पावसाळ्यात कुठली वनस्पती असून ते खूप वाढते, पण हिवाळ्यात वाढत नाही। हिवाळ्यात थंडीमुळे ना गहू आणि हरभरा चांगला येतोय, पण ह्याला वाढले होत नाही बघा की। त्यामुळे हिवाळ्यात वैरणची कमतरता भासते। फळं सांभाळ, तुऱ्याला गा आला, तुझ्या उसाला लागेल कोला। आपल्याला ऊस पिका म्हटलं कोलं देखील आहेत, आणि त्याला खायला बिबट्या देखील आहेत। आता सांगली सिव्हिलला गेल्यानंतर मी लाईनमध्ये उभारलो पुरुषांच्या, आणि आता मला दाखवायचं आहे रेबीजचा औषध घ्यायचं आहे। तर त्या संदर्भात मला इथे लिहिला बोर्ड दिसला, सचिन जगन्नाथ हिरगुडे। केस पेपर काढल्यानंतर एका कॉमन विभागात नक्की पेशंटला काय झालं हे तपासलं जातं, आणि ते सांगतात त्यानुसार तुम्ही या विभागात जावा किंवा त्या विभागात जावा। पेपरवर जे ठेवले पेपरवेट ते देखील रेबीजची माहिती देणार आहे। मॅडमने पेपरवर कॅटेगरी 3चं बाईट लिहिलं। कॅटेगरी 3च्या बाईटमध्ये मित्रांनो रक्त या लागतंय, आणि भरपूर रक्त, थोडंसं जखमेत घाव असतात। पण म्हणजे मॅडम ही कॅटेगरी 2चं रक्त आहे, नुसता स्क्रॅच झाला, पण स्क्रॅच एवढा डीप नव्हता की रक्त येईल असं। मग कॅटेगरी 2चं बाईट लिहिलं। रेबीज लससाठी 30 रुपयाची पावती भरून आपण पावती घेतली। विभागाला गेल्यानंतर तेथे म्हणजे तुम्हाला लस द्यायची असेल त्याच्या अगोदर तुम्हाला त्यासाठी इंजेक्शन एका जागी करावं लागेल, आणि 3 तास कमीत कमी होल्ड करावं लागेल, पाहायला लागेल तुम्हाला रिॲक्शन होते की नाही। त्यासाठी तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी खाऊन या। हे बघा मी आता बाहेर आलो काहीतरी खाण्यासाठी, आणि यांच्यापाशी या म्हणलं साईडचं कांच्या चिना भाई जरा काहीतरी खायला द्या। कुठं कसली चावलं नाही, घ्यायला लागते पर्याय। इंजेक्शन घ्या सावकार, इंजेक्शन कुठलंही एक पण सोडू नका। 10 वर्षानंतर केस आलेले आहेत, परत पत्र चावलेले इथं। एक ओढा रेबीज मित्रांनो प्राणघातक रोगच आहे, जो प्राण्याच्या सॅलिवा म्हणजे पिसाळलेल्या प्राण्याच्या लाळेमध्ये असतो, आणि त्याचा संपर्क आपल्या जखम चाटून दे किंवा जखम खर्चवून दे, कशी होऊ दे, रेबीजची लस घ्याच। आत गेल्यानंतर पहा ही आजी म्हणजे या कशा आपले पती सेवा करतायत। नशिबाने पती म्हणायचं अशी सेवा करणारी पत्नी भेटली, आणि त्यांनी देखील तिची सेवा म्हातारपणात करावी। आता या ठिकाणी रिॲक्शन चेक करण्याचे मला लस दिले 12:30 वाजता। आता याच्यानंतर माझे 2.5 तास त्यांनी चेक करणार रिॲक्शन येते की नाही, आणि त्याच्यानंतर मला फायनल डोस दिला जाणार। याच्या हातावर देखील दिले बघा, हे देखील पेशंट मगाची बाहेर होते, आणि याच्या जखमेत देखील जाणार आहे, आणि यांना देखील तसं करून ठेवलं आहे। कारण की रिॲक्शन पहिला चेक करावं लागते की खरोखर या इंजेक्शनचं रिॲक्शन होऊन काही त्रास होऊ शकतो का। अशा प्रकारे हे रेबीजच्या मित्रांनो अवेअरनेस जागृती करण्याचा या व्हिडिओद्वारे माझा उद्देश आहे। मी टाकणारच नव्हतं सिव्हिलचं वगैरे रेकॉर्डिंग, पण विचार केला की लोकात थोडी जरी जागृती झाली तरी देखील बास होईल। आणि आता हा जो आहे याला उंदीर का चावल्यामुळे आला आहे, शेजारची उंदीर पलीकडल्या घरात येऊन चावली। आता याच्या ठिकाणी ह्याला फायनल लस देण्यात आली मित्रांनो, याचा 2.5 तास कंप्लीट झालते। हे बघा टोचली बघा, ही फायनल लस 1 ते 1.5 ml ची लस असते, आणि ह्याची तारीख असेल मित्रांनो पहिले बघा, ह्याला देखील टोचली बघा पहिल्या दिवशी 0 डेज म्हणजे सुरुवातीला लस टोचली, नंतर 3, 7, 14, 28 असे दिवसाचे लसचे डोस देऊन दिले असतात। यातील कोणतीही डोस चुकवायचे नाही मित्रांनो। आणि तिथे बेडवरच साईडला लस द्यायची प्रक्रिया चालू होती। थोडं अपवड वाटत होतं, पण आता आतमध्ये कुठे विभागात जागा नाहीये, तिथेच बेडवर लस द्यायची प्रक्रिया चालू होती।
लस घेतल्या होत्या पेशंटच्या चेहऱ्यावर जरा हसू आलं. लसीच्या अगोदर हे देखील आपल्यासोबत नाश्ता करायला बाहेर होते बघा. हो दुखते काय? नाही दुखत. कॅटेगरी 3चं बाईट असेल तर इतकी इंजेक्शन होतात. जखमेत देखील सुरुवातीला एक द्यावं लागते, कारण की तिथे देखील सॅलिवामधले रेबीजचा व्हायरस असतोय. आता यांचा मुलग्याला सांगताय बस म्हणून, तो देखील घाबरला. मला जखमत ह्याला पण द्यावं लागणार आहे, कारण की याला देखील बाईट झालाय आणि याला कॅटेगरी 3 नंबरचं बाईट आहे. मित्रांनो, कॅटेगरी 1-2 मध्ये चाटणं किंवा खर्चटणं असं येते, पण 3 नंबरच्या बाईटमध्ये बघा खच पडला आणि रक्त आलं, याचा अर्थ इंजेक्शन त्यात द्यावंच लागेल. आता इंजेक्शन त्यात देताना त्याची चेहऱ्याची रिएक्शन मित्रांनो, कारण जखमेत देताना खूप दुखत असणार. असं इंजेक्शन दंडावर दुखणार नाही, पण जखमेत देताना नक्कीच दुखतंय मित्रांनो. त्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसू शकेल. या बिल्डरला देखील पायाला उंदीर चावून गेलता, याला देखील दिलं बघा पहिलवानला. याच्यानंतर तर माझी बारी. अजून 1 तास बाकी आहे. बॉडीमध्ये काय ते इंजेक्शन मग रिॲक्शन होऊ शकते का, यासाठी आधीच थोडी इंजेक्शन दिलं जाते. आणि हे साईडला बसल्या आजीच बघा, पायामध्ये जुन्या आजींच्या मित्रांनो किती काय आहे बघा, कासोळी मासोळी काय 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 म्हणतात असं घातलेलं आणि दिलं बघा. मी बी चोळले, म्हणजे मला बी बहुतेक मारलं इंजेक्शन. आता बाहेर आल्यानंतर आता राहिलेले 3 बघा 1 2 3 4 ठिकाणी मारले आहेत, कारण की धनुर्वाचं देखील दिलं. आईला मुळे चला आता घराकडे जाऊया, आपलं जायचंय. ज्या दिवशी आपण डोस घेईल त्याला 0 दिवस, नंतर 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी, 8व्या दिवशी अशा प्रकारे डोस असतात. 0 दिवसाचा डोस मित्रांनो आपल्या लक्षात येईल, पण 3रा दिवस लगे येतोय. जवळच्या उपकेंद्रात जाऊन आधी चौकशी करायला लागते तिथे लस उपलब्ध आहे का, आणि नेमकं तेच माझ्याकडे राहून गेलं. आणि सकाळी जायचं माझ्या दुपारी लक्षात आलं की आपल्याला डोसला जायचं आहे. आणि 12 तारीख आहे आणि 3ऱ्या दिवसाचा डोस आज आहे. 12 तारीख लक्षात कुठं आहे? 12 तारखेला दुसरा डोस आहे, कुठे लक्षात आहे? दुपारी 2 लक्षात आलं. पळत चालू आहे नांदरला. म्हणजेच काय 0 दिवसाचा डोस मी 9 तारखेला घेतला होता. धावत पळत उपकेंद्रात पोहोचलो नांद्रेच्या, आणि तिथे झाली त्यांची जेवायची सुट्टी. 2ला मी पोहोचलो, ते म्हणजे 4 वाजेपर्यंत थांबायला लागेल. आणि सकाळी 10 डोसाची लिमिट असते आणि सकाळी सर्व डोस झाले असतात. बघूया, आम्हाला पाहावं लागेल शिल्लक आहे का. इतक्यात एक स्त्री पेशंट दवाखान्यात आली. तर काय झाले असे का कापायला म्हणलं, तर ह्यांना थंड वाजले आणि मधमाशा चावली त्यांना फाडामध्ये ऊस तोडणी करताना. हे बघा त्यांना थंड वाजल्यामुळे त्यांना बाहेर जाऊन बसवलं. आणि आता इथे बघा तारीख तुम्हाला दिसेल, पुढे लिहिलेले दिवस आहेत त्यानुसार येणारी तारीख आहे 03/7/28 अशा प्रकारे पुढे तारीख आहे. आता या ठिकाणी मित्रांनो योगायोग बघा 4ला आल्यानंतर त्यांना मी विचारलं तर एकच डोस योगायोगाने शिल्लक राहिला होता. आणि एकच डोस त्या दिवसाच्या लिमिटमधला फक्त एकच शिल्लक होता. ते एकदा ट्यूब फोडली की 10,000 पेशंट करून ते संपूर्ण टाकायला लागते. 10,000 नंतर दुसरी ट्यूब फोडत नाहीत. योगायोग त्यांनी म्हटलं तुम्हाला एकच शिल्लक आहे तुमच्या योगा, नाही तर उद्यापासून चालू करायला लागलं असतं. आता आहे तर द्या म्हटलं, आणि त्यांनी दिला इंजेक्शन आपल्याला 1 डोस. आणि या ठिकाणी मागे मला दिसलं पंचकल्याण पूजेची तयारी. नांद्रेचा पंचकल्याण मित्रांनो या प्रकारे इथं चालू होणार, त्याचे भाग देखील येणार आहेत बरं का. असा डोस घेऊन मी पुन्हा चालू. आता यायचं आहे 7व्या दिवशीच्या डोसला. जाताना पाहिलं की पाणी खट्टाखट भरलं. इथं शेत बघा छोटासा हौद आहे आणि या शेतात हे तळ आहे. आणि इथे पाहून मी पुन्हा पुढे निघालो. आणि घरात तेजू आहे, तिच्या जरा मजा करू. तेजूला चॉकलेट दिली होती, भरपूर खुश झाली. बाजूलाच आमचे पप्पा बसलेले आहेत आणि अवनीश मुलगा उभारलेला आहे. गाडीची किल्ली ते माझ्या. आई खुरपणीला म्हणजे भांगडलेला जात असताना आमच्या मित्राच्या घरासमोर एक मांजर दिसलं. त्यानं पर्शियन आणलेलं आहे आणि आपण मात्र जागृती भरपूर केली आहे त्याच्या आजाराची. मांजराला रोग आला तर काय करायचं काय माहिती. रुद्रांश आण ताईला शेताला सोडायचं. घेऊन ये दादा. आता शेताला जाता नाही. हे म्हणे मांजराला रोग आला त्याला जपाय पाहिजे. आमचं मेलं तर गल्लीतले मांजर मेल्यात. कस काय कशाला भ्यायला लागली. पैसे नाही का. आईला कामाला सोडून आलो आणि जाताना पुन्हा त्या मांजरापाशी आलो. आता बघूया पर्शियन बिल्ला कसा आहे तो. बिल्ला आओ ये तो कापूस जैसा ससा लागता है रे भाई. सशासारखं आहे का. आता त्याची केस हवेत उडाले की त्याची हवेत केस हवेत उडाले त्याची एवढी केस नसते ती. पर्शियन बिल्ला. मनुष्याला जसा रेबीज तसंच मांजरांना फेलॅन पॅन लोकपेमी याची जागृती भरपूर केली. आणि 7व्या तारखेचा डोस हे देखील मित्रांनो उशीरनंच आठवला. आता बसवेश्वरला चाललो आणि पुन्हा लगेच मी नांदेडला जाणार, कारण की 0 झालं 3 झाला, तर 7व्या दिवशीचा डोस आहे. त्या रोडला आपला हायस्कूल आहे. मुलांना देखील शाळेत ड्रॉप केल्याचा पेपर असल्यामुळे आणि पुन्हा लगेच गाडी नांद्रेकडे. हे बघ गाडी झूम करत मी नांद्रेकडे मारली. उशीर ना काय लक्षातच नव्हतं. टीबी म्हणजे क्षयरोग मित्रांनो, पूर्ण देश किती प्रयत्न करला पण क्षयरोग काय नष्ट होणार. आणि रेबीज तर त्यापेक्षा खतरनाक आता. तर लस घेतल्यानंतर मित्रांनो मी चाललो आता पुन्हा गावाकडे. दिसते मला पंचकल्याणचं मंडप. लस घेतल्या आपण आता शेवटची लस 6 फेब्रुवारीला आहे लास्ट. आणि आता इथे जे बिल्डिंग दिसत्या हे पंचकल्याण पूजेचं बांधकाम चालू आहे. पुढल्या महिन्यात पंचकल्याण पूजा आहे.
याचे भाग देखील येणार बरं का मित्रांनो. अतिशय जबरदस्त भाग आहेत आणि कृषी प्रदर्शन चालू आहे चांगलं मोठं. त्याचे भाग जबरदस्त इथनं पुढे भाग येणार आहेत. नदीवर तर आहेतच भाग. चला पाहत चला पोहत चला. पहिल्या डोसच्या वेळा गडबडीत गेलतो, पण दुसऱ्या डोसच्या वेळा ही शेती टिपली मी मोबाईलमध्ये. तर ही आहे तंबाखूची शेती. कुठेतरी दिसते मित्रांनो, पण या एका तंबाखूच्या शेतामध्ये किंवा 100 लोक तर गार होत असतील. आता इथे जाताना बोर्ड दिसला, अरे इथे जवळचं गाव 5 किलोमीटर आणि दूरचं गाव 3.5 किलोमीटर लिहिलंय. आणि पुढे दुसरा एक बोर्ड आहे आणि तो पाहून मी पुन्हा मागे आलो. बहुतेक लिहिण्यात मंडळात चुकलंय. कदाचित माझं काय बघायला चुकलं नाही का, पण मी पुन्हा बघायला तर नाही. मोहजिरीगड 5 किलोमीटर आहे आणि इथून 100 मीटर अंतरावर मोहजिरीगड 3.5 किलोमीटर आहे. म्हणजे 100 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर आहे. तर 100 मीटरचं अंतर आहे. दोन्ही पण डिग्रजचा कृष्णाकाठ आहे, दोन्ही पण डिग्रजच. पण कसबे डिग्रज मोठं गाव आहे, मोहजिरीगड खूप छोटं गाव आहे. निघणार इतक्यात मागून आवाज आला, ओ दादा, अहो गाढवाचं दूध कुठे मिळेल का? गाढवाचं दूध कशाला पाहिजे? तरी नवजात मुलगी आणि तिला पोटामध्ये काहीतरी रोग झाला, तिला गाढवा दूध पिलं तर पाजायला लागतं तर ते बरं होऊ शकतं. मग यांना मी सांगितलं तुम्ही जावा या प्रकारे. आणि मी कधी कुठे थांबत नाही, पण या ठिकाणी मित्रांनो मी थांबायचं माझं मन केलं. तिथील गाव गाडवले आहेत. नदीकडनं जावा, नदीकडनं. होय रस्ता आहे की. गाढवा दूध पाहिजे म्हणून पोराला काहीतरी झालंय पोटामध्ये. गाढवा दूध पाजायला लागते गाडविणीचं, त्याशी बरं होत नाही म्हणलं. मला गाढवा दुधाचं लय महत्व आहे. दूध कशाचं असू दे महत्वाचं आहे. म्हशीचं असून दे, गाढवाचं असून दे, नाही कुत्र्याचं नाही. काय तर असेल बाबा, आपल्याला काय माहिती. आयुर्वेदिक उपचार कुठल्या तरी असू दे, कुत्र्याचं बी असू शकते, मांजराचं बी असू शकते, काय माहिती. कायम काठोकाठ दिसणारं पाणी आज जर असं कमी आहे. आणि इथून वर जाऊन बघूया का आतमध्ये काय आहे. चौकोनी रॉड आहे कडला, आज बघूया काय आहे. बोर पण आहे. तुम्हाला तर म्हटलं जाऊन दाखवायला पाहिजे, मला पण बघायला पाहिजे. माझं पण कुतूहल आहेच की काय आहे बघायचं. निवांत शेड आहे, कोण नसते बघा इथं. इथं लय मोठा नाग आहे म्हणते. नागाचा काय किस्सा आहे, असा अंगावर केस बिस साळ नाग आहे म्हणा. त्याचा किस्सा आहे, बघूया त्या आजा कधी दिसले त्यांना किस्सा विचारून घेऊया. आणि जाऊया आता वर बघूया. मोबाईल धरून चढायचं मला. या ठिकाणी मी 15 ते 20 मिनिटं थांबलो, पण भविष्यात एक चांगली घटना घडणार होती म्हणून मित्रांनो या ठिकाणी मला थांबलं होतं असं वाटलं. टप्पे भरायला बघा इथं. एकाकडे हात आणि एकाकडे पाय ठेवायचे असा. कधी कधी हात, कधी कधी पाय, कधी कधी हात, कधी कधी पाय. घुईंग घुईंग आवाज करला यार. काय वर सप्पे जाईल, वर मोठाच गोल आहे. पैबी आहे. मोबाईल पडला बाबा, मोबाईल पडला गेला. परत धावणार नाही यार. काय आहे पाणी बिणी. माशाचा वाश आला, पाणी साठलं आहे. अरे बुडबुडे आहेत, बहुतेक पाणी सगळ्या शेतात जातं इथलं. त्याला विहीर म्हणत नाही बरं, काही जमिनीपासून उंचावर आहे बघा. त्या ठिकाणी गाडी लावली माझी. आणि आपण इकडनं अंतरात जाऊन आलो रेबीचं इंजिन घेऊन. मोबाईलमध्ये पाहिलं तर फक्त 4% चार्जिंग आहे. बघूया जेवढं रेकॉर्डिंग होईल तेवढ्यात होईल. आता थोडं बोरचं पाणी देखील पाडून पायावर घेतलं, गार वाटतं थोडंसं. पुढे गेल्यानंतर मित्रांनो योगायोग जो ठरला होता तोच झाला. तो व्यक्ती मला पुन्हा तिथे दिसला आणि मेंढ्यांजवळ उभारलाय तो. इमर्जन्सी काढून द्या नाही का. आम्हाला टाइम भेटत नाही. हे त्याच्या आईला ती विटा करत असते. हे मेंढ्या आहेत, हे नाही आहे, हे गाढव नाही, मेंढी आहे. तुम्ही संध्याकाळी या की मग. संध्याकाळी म्हटलं किती वाजता आता. हे गाढव नाही, घोडा आहे तो. गाढवासारखं दिसतंय पण ते घोडा आहे. त्याने रिक्वेस्ट करायच्या अगोदर मी म्हटलं चला म्हटलं कोण देत नाही बघूया. मला म्हणतात तुम्ही चला, तुम्ही सांगून बघा. चला बघूया आता काय ते औषध लागणार आहे पुरगीला म्हटल्यावर. जरा विनंती करू आपण. चला माझ्या मागं या, मी तुम्हाला बरोबर नेतो. आता आपण डिग्रजच्या कृष्णाकडे मोरगड गावातून पुन्हा नदीवरून आपल्या डिग्रजच्या कृष्णाकडे चाललोय. सुरुवातीच्या तळावर गेलो, तिथं सगळी जेंट्स म्हणजे मेल गाढवं होती. आणि पुढे गेलो आम्ही फिमेल गाढवांच्या ठिकाणी. अर्धा तास फिरलो, पण एका ठिकाणी मित्रांनो नक्की मिळाला आम्हाला. आणि तो व्यक्ती आम्हाला म्हटला की इथं मी पाजतो दूध, तुम्हाला निवांत जावा तुम्ही आता घरला. मी ते रेकॉर्डिंग करू शकलो नाही, कारण मी तिथून निम्म्यातनं मधनं फिरलो. सोय झाली ना, चला झालं म्हटलं, कारण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं आणि इथेच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. मित्रांनो तुम्ही आता विसरला असतील तर तिसरा डोस आपला शेवटचा डोस आताचा आहे. चला. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सकाळी चाललोय, शाळेत लावलं महाराष्ट्र गीत माझ्या कानावर पडले ते गुणगुणत. चला चला. नांद्रेमध्ये पोहोचल्यानंतर पंचकल्याण हा उत्सव मित्रांनो पूर्ण झाला, कारण की आपला शेवटचा डोस हा 28 दिवसांना होता आणि पंचकल्याण हे असतं 5 दिवसाचं. पंचकल्याण पूर्ण झाले, त्याचे देखील भाग येणार आहेत. उपकेंद्रात एंट्री मारली आणि आता शेवटच्या डोसला इथं टिक झालं. 6/2/26 लागे संपले डोसचा विषय. आता माझी केस पेपरची फाईल मी पुन्हा घेतली. इथे पुन्हा मी चाललो आता आतमध्ये आणि मॅडमच्या जवळून पुन्हा घेऊन, मॅडम शेवट डोस द्या, संपला विषय. मी डोस तर घेतले मित्रांनो. आता ह्या ठिकाणी मी पंचकल्याण दाखवतोय. हा शेड पंचकल्याण पूर्ण झाल्यानंतर हे काढताना शेड आहे. आता नंतर पंचकल्याणचे भाग तर येणारच आहे, त्याच्या अगोदर कृषी प्रदर्शनाचे भाग टाकतो मित्रांनो. चला वेगवेगळे भाग डिग्रजच्या गोष्टीकडे येत जाणार. 5 चला पोहोचला, खुश राहा, सुरक्षित राहा. नांद्रे पंचकल्याण उत्सव देखील संपला.
आणि आपले डोसचे कोर्स देखील पूर्ण झाले. 4था डोस 6 तारखेला होता. वेळ मिळाला नाही, पण शेवट डोस लेट झाला तर चालतो. 9 तारखेला आज मी डोस घेतला 9 फेब्रुवारीला आणि आपले मांजर चावले सगळे डोस पूर्ण झाले.